ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नगर परिषदेच्या वतीने उभारण्यात आलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भीमसृष्टी व पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला। या लोकार्पण सोहळ्याचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर, भाजपा नेते संजय गरुड, भाजपा जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, नगराध्यक्ष गोविंद अग्रवाल यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते। कार्यक्रमाला भीम अनुयायी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली। आणि या जयंती निमित्तानं म्हणजे आपण आई जिजाऊचा शिवबांचा पाळणा बघितलेला आहे, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या जयंतीच्या निमित्तानं आमच्या उपासिकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पाळणा इथे बसवलेला आहे। आपण सगळ्यांनी जोरात टाळ घ्यायचा आहे। भीमाचा जन्म आपण प्रत्यक्षात बघू शकलो नाही, या विश्वरत्नाचा जन्म आपण प्रत्यक्षात बघू शकलो नाही, पण यांनी सुंदर अशा पद्धतीने या भीम जन्माचं देखणं लेखणं रूप यांनी साजरं केलं आणि अतिशय प्रेरणा आपल्याला देऊन भीम जन्माची माता भीमाई आणि भीमरायांच्या समवेत सगळ्या उपासिकांनी हा सुंदर असा देखावा, डोळ्याचे पार न पेडणारा देखावा याचे धन्यवाद तुमचं। कळून नका घेऊ छत्रपती शिवाजी महाराज हिंदुस्तान बोलो, पूरा भारत बोलो। परिचय सर्वांना त्या दप्तरी लिहिलेलं गीत भीमा भीमा बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 साली जर नागपूरच्या दीक्षाभूमीवरती दीक्षा घेतलीच नसती तर आम्हाला बुद्धच कळाला नसता। बरोबर आहे का? बुद्ध आम्हाला माहित नव्हता। बाबासाहेबांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली नागपूरला आणि आम्हाला बौद्ध धर्म कारागृहाचे दारांना भाव उभी ठिकाणी पार पडलेला आहे आणि बौद्ध पंचमंडळाच्या वतीनं शेंदुर्णी नगर पंचायतच्या वतीनं या ठिकाणी भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भीमसृष्टी अर्थात भीमसृष्टीचं दर्शन होणार आहे। त्याआधी मला इथे उपस्थित असलेल्या सगळ्यांना विनंती करायची आहे, आपण एक काउंटडाऊन करणार आहोत। माझ्याबरोबर तुम्ही सुद्धा सगळ्यांनी या काउंटडाऊन मध्ये सहभागी व्हायचं आहे। काउंटडाऊन असणार आहे 10 पासून 1 पर्यंत आणि पुतळ्याचा अनावरण आणि त्याचप्रमाणे भीमसृष्टी स्मारकाचं लोकार्पण
लावलं की पटकन उचलून घेणं पडेल आपल्याला. या ठिकाणी सगळे मान्यवर सज्ज झालेले आहेत आणि आपण सगळे वाट बघतो आहोत. अवघ्या काही क्षणामध्ये आपण सगळ्यांना ज्या क्षणाची वाट बघतो आहोत तो पुतळा बघायला मिळणार आहे. त्या भीमसृष्टीचं दर्शन होणार आहे आणि अर्थातच आपल्या सगळ्यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आपण भूमीवरती अनेक महापुरुषांनी जन्म घेतला. देशासाठी आणि समाजासाठी अहोरात्र कार्य करून सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रनिर्मितीसाठी आजची 132वी जयंती आहे. आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा सुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहे. प्रतीक्षा क्षणांची आहे. ग्रंथ हेच गुरु हा संदेश त्यांनी दिला. भारतरत्न विश्वरत्न परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माननीय चंद्रकांत अण्णा पविस्कर यांनी स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करतो. माझं पूर्ण अनुमोदन आहे. या ठिकाणी आपण सगळ्यांनी हा भव्य अशा सोहळ्याचे साक्षीदार झालेलो आहोत.
ज्यांची सगळ्या जगामध्ये ख्याती आहे ते घटनाकार विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासाठी 4 शब्द. पाखरांना दिले पंख तू, मुक्या वेदनांना शब्द तू. पाखरांना दिले पंख तू, मुक्या वेदनांना दिले शब्द तू. तुझ्याच चेतनेने जगण्याला अर्थ आला, युगायुगांच्या शोषितांचा उद्धार तूच केला. आणि म्हणून आज या भीमसृष्टीच्या लोकार्पण सोहळ्या प्रसंगी अत्यंत आनंद होतो आहे मान्यवरांचा सन्मान करताना. महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री, महाराष्ट्राचे संकटमोचक असं ज्यांना ओळखलं जातं ते आपल्या जामनेरचे गिरीश भाऊ महाजन, आपल्या सगळ्यांचे लाडके नेते, यांना सन्मानित करतो आहोत आपण या ठिकाणी मंचावरती. यानंतरचा सन्मानाच्या कार्यक्रमाचे आता नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष शरद भाऊ बारी आणि यांच्या जल्लोषामध्ये सहभागी होऊया या सन्मानामध्ये. नुकत्याच नव्याने जळगावला नियुक्त झालेल्या जिल्हा परिषदेच्या सीईओ करिश्मा नायर मॅम यांचं आगमन झालेलं आहे. आपण त्या परिषदेच्या सीईओ मॅडम आल्या आहेत, करिश्मा नायर यांचं स्वागत करूया. कर्तव्यदक्ष अशा महिला अधिकारी आपल्याला मिळतात याचा अत्यंत आनंद आहे. आणि हाच तर आपल्या सगळ्यांना दिलेला संदेश आहे बाबासाहेबांनी. वाचाल तर वाचाल. आज एका अधिकारी पदावरती, ते सुद्धा जिल्ह्यातल्या महत्वाच्या पदावरती मॅडम या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना लाभले आहेत. यानंतर मंचावरती डॉक्टर केतकी पाटील, यानंतर मी उज्ज्वल भाऊ निकम आपल्याला विनंती करणार आहे. पाचोरा विभागाचे डीवायएसपी साहेब आलेले आहेत. माझी नम्र विनंती आहे बापू रोहेम साहेब, मंचावरती उपस्थित आदरणीय डीवायएसपी पाचोऱ्याचे बापू रोहम साहेब यांचा आणि शेंदुर्णीचे नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष दोघंही हा सन्मान करत आहेत. आपल्याला दिलेली आहे आणि ही कामाची धुरा ज्यांनी अत्यंत यशस्वीरित्या पार पडली ते इथल्या नगरपंचायतीचे सीईओ विवेक पंडितराव धांडे सर, मुख्य अधिकारी, यांचा सन्मान या मंचावरती आदरणीय गिरीश भाऊंच्या हस्ते आपण करतो आहोत. या भीमसृष्टीला साकारलेलं आहे शंभू फायबर आर्ट शेगावचे अनुप पोहेकर यांनी. त्यांनी मंचावरती येऊन सन्मान आपण त्यांना सन्मानित करावं. अनुप पोहेकरजी यांनी अतिशय सुंदर शिवसृष्टी आणि भीमसृष्टी दोन्ही साकारले आहेत. आज या भीमसृष्टीची ही सुंदर असा पूर्णाकृती पुतळा आहे आणि भीमसृष्टी हे संपूर्ण साकारण्याचं श्रेय शंभू फायबर आर्ट शेगावचे अनुप पोहेकर यांना धन्यवाद देऊया. जोरदार टाळ्यांचा गजर व्हायला पाहिजे. इतकी सुंदर शिवसृष्टी आणि भीमसृष्टी शेंदुर्णी नगरपंचायतीने आपल्याला दिली यांच्या माध्यमातून उपस्थित आहेत त्यांना आपण सन्मानित करूया. नाही, नवलभाऊ पाटील आहेत, आपण त्यांना सन्मानित करूया. सरोजिनीताई गरुड आहेत, आपण त्यांना सन्मानित करणार आहोत. मी कल्पनाबाई चौधरी आपल्याला विनंती करते की आपण हा सन्मान करावा. मंचावरती उपस्थित असलेले माननीय सागर बापू खलसे यांना आपण सन्मानित करणार आहोत. मी धीरज भाऊ जैन आणि अतुल भाऊ बारी आपल्याला दोघांना विनंती करते आपण सन्मानित करावं. अमृत बापू खलसे यांना. त्याचप्रमाणे अग्रवालजी आपण सुद्धा हा सन्मान करावा. आपल्या शेंदुर्णीचे नगराध्यक्ष गोविंद भाऊ आणि शरदजी बारी उपनगराध्यक्ष यांच्या कर्मचारी इथं आलेले आहेत, त्यांनाही आपण सन्मानित करणार आहोत.
अध्यक्ष शरद भाऊंच्या हस्ते आपण करतो आहोत। हे सगळे सन्मान या मंचावरती आपण करतो आहोत। या सगळ्यांनी मोलाचं असं योगदान दिलं आहे। धन्यवाद। प्रदीप भाऊ लोढा हे आलेले आहेत, आपण त्यांना प्रदीप भाऊ लोढा यांनाही आपण सन्मानित करणार आहोत। यानंतर भारतीय जनता पार्टीचे काय करणार आहोत, मी आपल्या शेंदुर्णीचे नगरसेवक अतुल भाऊ आपल्याला विनंती करते की आपण हा सन्मान करावा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारत माता की वंदे वंदे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। सर्वप्रथम या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करतो आणि सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो। मला सांगण्यात आनंद होतोय की मागच्याच महिन्याच्या 14 तारखेलाच आपण छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचं लोकार्पण मान्य नामदारांच्या हस्ते केलेलं होतं आणि आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णकृती पुतळ्याचं लोकार्पण देखील मान्य नामदार गिरीश महाजन साहेब यांच्या हस्ते होत आहे। हा एक दुग्ध शर्करा योग आणि सुवर्ण योगायोग या ठिकाणी शेंदुर्णी शहरामध्ये घडून आलेला आहे। सदर कामाला माननीय नामदार गिरीशजी महाजन साहेब हे मागील सरकारमध्ये जेव्हा पर्यटन मंत्री होते त्यावेळेस पर्यटन विभागामार्फत सन 2024-25 अंतर्गत मान्यता देण्यात आली होती। त्यानंतर दिनांक 23 सप्टेंबर 2025 रोजी या कामाचं भूमिपूजन करण्यात आलं आणि आज 14 एप्रिल 2026 रोजी याचं लोकार्पण होत आहे। म्हणजे अवघ्या 7 महिन्यामध्ये या ठिकाणी भीमसृष्टी जरी तयार झाली आणि पुतळा देखील तयार झालेला आहे। ही देखील गोष्ट या ठिकाणी मी नमूद करू इच्छितो। छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या लोकार्पणानंतर शेंदुर्णी शहराच्या सौंदर्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भर पडलेली आहे आणि त्यांच्या स्मारकाची जी इच्छा होती ती आज पूर्ण झालेली आहे। त्यामुळे पूर्णत्वाची भावना आज आमच्या शेंदुर्णीकरांच्या मनामध्ये आहे। मी या ठिकाणी पुनश्च एकदा विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। आदरणीय गिरीश भाऊ महाजन साहेब, कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, आमच्या जिल्ह्याचे, आपल्या जिल्ह्याचे नेते, आजच्या या पावन दिवसाच्या मी खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देतो। मित्रांनो, मला सांगताना की 1 महिन्याच्या अंतराने दोघी राष्ट्रपुरुषांचं या ठिकाणी आगमन झालं। त्यांचा दिमागदार सोहळा या ठिकाणी आपण पार पाडला आणि चांगल्या प्रकारचं या ठिकाणी असं कार्यक्रम आपण मागच्या 14 तारखेलाही केला आणि या 14 तारखेला आपण करतोय। अध्यक्षपदावर बसवलं आणि 4 महिन्याच्या आत 2 राष्ट्रीय पुरुषांचं उद्घाटन माझ्या काळामध्ये होत आहे। माझं जीवन या ठिकाणी सफल झालं। याचं सगळं श्रेय तुमचं आहे भाऊ। आमचा कोणताच कागद तुम्ही थांबू देत नाही। तुम्हाला विश्वास आहे की या ठिकाणी पोलीस बंधू बघा बरं, या ठिकाणी जे जे काही गोविंद शेठ आले, संजय दादा आणतील, अमृत खालचे आणतील, ते गावाच्या विकासाचं या ठिकाणी आणलं जाईल आणि त्या दृष्टीने भाऊनी भरभरून निधी आम्हाला या ठिकाणी दिलाय। आता 2-3 छोट्याशा मागण्या आहे, विषयांतर जरी झालं तरी प्रदीप शेठ, बाबूराव घोंगडे, राजदर भाऊ, तुम्ही थोडेसे कान बंद करून घ्या। आमचं ऍडिशनल तहसील कार्यालय मंजूर झाले भाऊ आणि ते मेरिटवर झालं ना। तुम्ही जामनेरची पौरची शिफारस केली ना, शेंदुर्णीची, तुम्हाला काय करायचं? तुम्हाला सगळ्या ठिकाणचे लोक मतं देतात, भरभरून देतात। बाबूराव जितका प्रिय तितका आम्ही। त्याच्यामुळे हे जे काही झालंय ते मेरिटवर झालंय आणि शक्यतोवर 1 तारखेला 1 मेला या ठिकाणी ऍडिशनल तहसील कार्यालय स्थापन होणार आहे। म्हणजे पहिली स्टेप
आपल्याकडे तहसीलदार येतील, नायब तहसीलदार येतील, सगळ्या प्रकारच्या खरेदीचे व्यवहार होतील, ही शक्यता आहे. ते पहा आमचं बस स्टँड, एक गाडी आली की ती तिरपीक केली की मग दुसरी गाडी घुसते. आता आम्ही हिंदू संमेलन केलं भाऊ मोठं, तुम्ही मी दादा एकदा ते जे के फॅक्टरीवाल्याला विक्रम शेटला जर आपण भेटलो ना तर त्यांच्या आई वडिलाच्या नावाने ते 2 एकर जागा देतील. प्राथमिक चर्चा झाली आहे. संजू दादाच्या बाजूला तिथे पेट्रोल पंप या 3च्या बाजूला तिथे जागा आहे. चालेल ना ती जागा आपल्याला? त्याच्यासाठी प्रयत्न करावा लागतील नगरपालिकेची. आणि त्याच्यावर भाऊ आरक्षण टाकलंय भाऊ आम्ही. अर्धा एकर जागा मिळू शकते. करू आपण, तोही विचार करू. आम्हाला प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय किंवा उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी करून द्या भाऊ. विनंती आपल्याला आहे. विकास कामासाठी प्रचंड असा बॅकलॉग आपल्याला या ठिकाणी भरून काढायचा आहे. त्या दृष्टीने आपण आम्हाला मोठा असा निधी द्यावा. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष शरद भाऊ पारी, सर्व सन्मान्य नगरसेवक यांनी अतिशय म्हणजे भाग्यवान कशी 1 महिन्याच्या आत 2 राष्ट्रीय पुरुषांचे पुतळे शेंदुर्णी नगरीमध्ये होत आहे. आपलं सगळ्यांचं भाग्यच आहे. आणि ते फक्त गिरीश भाऊंमुळे. गिरीश भाऊंनी शब्द दिला, तो पूर्णत्वास नेला. 14 तारखेला आज देशामध्ये, पाश्चिमात्य देशांमध्ये परमपूज्य वंदनीय, विश्ववंदनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी होते. आणि आपल्या गावात आदरणीय भाऊंच्या हस्ते त्याचं अनावरण होतंय. हा दुग्ध शर्करा योग आज त्या दिवशी आला. खरोखर आपल्या शेंदुर्णी नगरीमध्ये या थोर समाज सुधारकांनी त्या काळामध्ये जर आपल्या देशाची घटना, संविधान, एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या देशाला लोकशाही दिली, टाटा बिर्लालाही एकमत देण्याचा अधिकार आणि शेंदुर्णीतल्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या व्यक्तिमत्वाला सुद्धा एकमताचा अधिकार, हा अधिकार फक्त बाबासाहेबांच्या घटनेमुळे आपल्याला मिळाला. इतकं महान काम की ज्या विश्ववंदनीय बाबासाहेबांच्या घटनेचे आदर इतर पाश्चिमात्य देशांमध्ये त्याचा अभ्यास करून त्यांच्या घटनेमध्ये सुधारणा करण्याचं काम तिथले संसदपटू करतायत. हा आपल्या भारत देशाचा छत्रपती शिवाजी महाराज की. घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई यांना सर्वप्रथम वंदन करतो. आज एक आगळा वेगळा असा कार्यक्रम. सकाळपासून मी 25 ठिकाणी गेलो, मिरवणुका निघालेल्या आहेत, पूजनही झालं बाबासाहेबांचं. पण शेंदुर्णीतला कार्यक्रम हा अतिशय भव्य दिव्य आगळा वेगळा कार्यक्रम आहे. आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने मंचावर सर्व राजकीय क्षेत्रातली मंडळी आहे, सामाजिक क्षेत्रातले कार्यकर्ते आहेत, जिल्हाधिकारी आहेत, सीओ आहेत, आमच्या केतकीता आलेल्या आहेत, उल्हास पाटलांच्या कन्याच्या डॉक्टरांच्या, चंद्रकांतजी आपले अध्यक्ष आहेत, आपले सरपंच म्हणतोय मी, नगराध्यक्ष, त्यातून माझ्या डोक्यात जातं ती ग्रामपंचायत तुमची, उपनगराध्यक्ष, आपले सर्व परत नगरपालिका सदस्य, नगरसेवक, आपले सीओ, सर्व अधिकारी, उपस्थित सर्व माता भगिनी आणि बंधूंनो. तर आपला सगळा हा बाबासाहेबांचा पुतळा, ती सर्व डिझाईन, स्ट्रक्चर बघून आता मला हेवा वाटायला लागलेला आहे. जामनेरला सुद्धा मी 2 वर्षापूर्वी बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा त्या ठिकाणी आम्हीच उभा केलेला आहे. पण मला आज वाटायला लागलेलं आहे की आमच्यापेक्षा तुमचं काम खूपच जोरात आहे. खरं सुंदर काम आहे. पोहेकर यांनी इतकं सुंदर काम या ठिकाणी केलेलं आहे की पण खरं म्हणजे आमच्याकडे जागा याच्यापेक्षा 10-20% पण नाहीये.
आमची जागा छोटी आहे, पण ते तिथे दर्शनी भागामध्ये आहे, त्या कॉर्नरवर आहे. आणि सगळ्यांचा आग्रह होता की इथेच करा, इथेच पुतळा उभा करायचा आहे. आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी बाबासाहेबांचा पुतळा त्या ठिकाणी उभा केला. पण जागा आम्हाला कमी पडली. पण इथे मला आधी वाटलंच नव्हतं. म्हणजे ज्या वेळेला आम्ही इथे यायचो, बाबासाहेबांना त्या ठिकाणी माल्यार्पण करायचो, त्या ठिकाणी पुष्पहार घालायचो, त्यावेळेला वर चढत त्यावेळेला असं वाटायचं की कोण केव्हा खाली पडेल म्हणून. काहीच नव्हती, एका आसरीची शिडी होती आणि मग त्याच्यावर जायचं आणि मग बाबासाहेबांना त्या ठिकाणी वंदन करायचं. पण आज अतिशय भव्य दिव्य अशी बाबासाहेबांची प्रतिकृती, हा देखावा. तर म्हणजे एका महिन्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज, त्याच्याबद्दल काय बोलावं. त्याची जागा खूप सुंदर आहे, अतिशय रस्त्यावर आहे. आणि त्यांचा पुतळा आणि आपल्या बाबासाहेबांचा पुतळा, अशा दोन्ही महापुरुषांचे पुतळे या ठिकाणी आज उभे केले. त्या निमित्ताने म्हणून आपल्या सर्वांना मनापासून मी खूप खूप शुभेच्छा देतो. बाबासाहेबांच्या जन्मदिवसाच्याही आपल्याला सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देतो. बाबासाहेबांबद्दल मी काय बोलावं, आपल्या सर्वांना ठाऊक आहे. बाबासाहेबांनी आम्हाला घटना दिली. त्या देशातला आदिवासी असेल, दलित असेल, पीडित असेल, शोषित असेल, मजूर असेल, सगळ्यांना जगण्याचा मार्ग त्यांनी दाखवला. घटना नसती तर मी या ठिकाणी उभा नसतो. बाबासाहेबांनी घटना लिहिली नसती तर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना, ओबीसी कार्यकर्त्यांना सुद्धा आज या ठिकाणी 35-40 वर्ष निवडून येणं शक्य नव्हतं, कदापि शक्य नव्हतं. आणि म्हणून समाजातल्या प्रत्येक माणसाचा उद्धार करण्याची जबाबदारी ही जणू बाबासाहेबांचीच होती. आणि ती इतकी प्रभावीपणे राबवली की आज देशामध्ये कुठलाही गरीबातला गरीब माणूस असो, कुठलाही असो, त्याचा सुद्धा उद्धार या ठिकाणी होतो. बाबासाहेबांनी त्यावेळेला सांगितलं शिका आणि मोठे व्हा. बाबासाहेबांनी सांगितलं शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. वस्तुस्थिती आहे. आज त्यांनी आपल्याला आरक्षणाच्या माध्यमातून, रिझर्वेशनच्या माध्यमातून किती लोकांचा उद्धार केलेला आहे. नाही तर आपण कुठे असतो आज, कुठे राहिलो असतो आपण आज. पण बाबासाहेबांनी हा मार्ग आम्हाला दाखवला आणि त्या मार्गाने आम्ही चालतो. आणि म्हणून आज आपण कुठे ना कुठे या ठिकाणी दिसतोय. गोविंद शेठ दादा, तुम्ही सांगितलं या ठिकाणी महापुरुषांचे पुतळे झाले. अजून आम्हाला खूप महापुरुषांचे पुतळे उभे करायचे आहेत. निश्चित करा. तुम्हाला जो निधी लागेल तो मी त्या ठिकाणी तुम्हाला देईल. पण या पुढे जाऊन मला एक सांगायचं आहे, नुसते पुतळे उभे करून चालणार नाही. या महापुरुषांचा आदर्श आपण घेतला पाहिजे. नाही तर पुतळे उभे राहिले, चला जयंती आली की त्यावेळेलाच आमच्यासारखे पुढारी आले, चालले इकडून की घाला हार, घातला हार, हे होणार आहे. पण त्याचा उपयोग काय. त्या महापुरुषांना आम्ही इतक्या मोठ्या स्थानी बसवलेलं आहे. तिकडे शिवाजी महाराज आहेत, तिकडे बाबासाहेब आहेत. त्यांचं अनुकरण कोण करणार आहे. त्यांनी दाखवलं मार्गावर मी चालणार आहोत की नाही. मी मागच्या वेळेला शिवजयंतीलाही सांगितलं की आम्ही जयंत्या सगळ्या साजऱ्या करतो. आता तर प्रत्येक महापुरुषाच्या छोट्यातला छोटा समाज असेल, गावामध्ये जामनेला सुद्धा ज्याचं 25 घरं असतील, ते पडतात भाऊ देव मामलेदार, वाजवा, नाचा, काढा मिरवणूक. पण ही मिरवणूक काढत असताना थोडी पोटात पडल्याशिवाय नाचता येत नाही, पाय उठत नाही, अशी परिस्थिती असते. अरे या महापुरुषांच्या आम्ही जयंत्या साजऱ्या करतो. शिवाजी महाराजांची जयंती आहे, बाबासाहेबांची असेल, अण्णाभाऊ साठेंची असेल, किती महात्मा ज्योती फुलेची जयंती आम्ही साजरी केली परवा. पण मला वाटतं ह्या महापुरुषांनी मला हे सांगितलंय का की आमच्या जयंत्या साजऱ्या करा, टाका पोटामध्ये, चालल्या जोरात. कुठले गाणे आम्ही वाजवतोय, काय करतोय. आणि म्हणून माझे विशेष करून माझ्या तरुण मित्रांना नेहमी मी प्रत्येक भाषणामध्ये हा उल्लेख करतो. तुम्हाला विनंती आहे की अशा महापुरुषांच्या आपण या ठिकाणी जयंत्या साजऱ्या करता आपण व्यसनापासून लांब राहा. आज मी पुन्हा सांगेल की आमचा देश जगामध्ये युद्ध कसं चाललेलं आहे. आपण बघतात काय चाललंय, काय परिस्थिती आहे. तिसऱ्या महायुद्धाला तर परत सुरुवात झाली की काय अशी परिस्थिती आजही दिसते. सगळ्या बोलणे फिसकटलेले आहेत. हार्मुजच्या त्या समुद्रामध्ये आता पुन्हा तेलाचे टँकर रोखले जात आहेत, जहाज रोखले जात आहेत. केव्हा पुन्हा युद्ध सुरू होईल ते सांगता येत नाही. अशा तिसऱ्या महायुद्धाच्या दिशेने आपण त्या ठिकाणी चाललेलो आहोत. आपला देश जगामध्ये सर्वात तरुणांचा देश आहे. सर्वात जगामध्ये सगळ्यात तरुण कोणत्या देशात जास्त आहेत तर ते आपल्या देशामध्ये जास्त आहेत. पण हा तरुण अशा पद्धतीने नुसती नशा करत असेल, व्यसनाधीन होत असेल, काय कामाचा आहे, काय उपयोगाचा आहे. मी मागच्या वेळेला सांगितलं इस्रायल सारखं राष्ट्र आहे. आपली लोकसंख्या 140 कोटी आहे. इस्रायलची लोकसंख्या फक्त 1 कोटी आहे. 1 कोटी फक्त. आपलं जळगाव धुळे जिल्हे 2च जिल्हे मिळून
तेवढीच भूजमीन म्हणजे जमीन त्यांच्याकडे जी आहे भूभाग तो फक्त तेवढाच 2 जिल्ह्यापुरता. आमच्याकडे आम्ही 36 जिल्हे आमच्याकडे आहेत. एवढा मोठा भूभाग आमच्याकडे आहे, पण 2 जिल्ह्या एवढीच जमीन. 140 कोटी आपल्याकडे लोकसंख्या आहे, त्याच्याकडे फक्त 1 कोटी आहे, पण इस्रायल अख्ख्या जगाला पुरून उरतो. मागे झटत नाही, कोणालाच बदलत नाही. का? 1 कोटी लोक जगामध्ये कुणाला जुमानत नाही. त्याचं कारण काय आहे? राष्ट्रभक्ती त्यांच्या मनामध्ये, ज्याच्यावर राष्ट्रप्रेम त्यांच्या हृदयामध्ये आहे. प्रत्येक घरामधला युद्ध होतं तेव्हा 5-7 वर्षाच्या मुलापासून 100 वर्षाच्या म्हातारीपर्यंत, ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळेजण बॉर्डर उभे राहतात. कोणी विमान उडायला निघतंय, कोणी रणगाडे उडायला निघतंय, कोणी हातामध्ये स्टेनगन घेऊन उभं राहतंय. वाटेल ते करतायत. इतकं राष्ट्रप्रेम त्यांच्या मनामध्ये उतरत धरलेलं आहे. मग आम्ही एवढ्या मोठ्या संख्येमध्ये आहोत, 140 कोटी आहोत, तर ते आमच्यामध्ये का नाही असून? आमच्यामध्ये असलं पाहिजे. पण त्या ठिकाणचा तरुण, एक तरुण उभा राहिला तर आपल्या 10-20 पोरांना हाणत फिरेल. उभा राहू देणार नाही, समोर उभा सुद्धा राहू देणार नाही. माझं सगळ्यात आवडतं राष्ट्र इस्रायल आहे. मी 4-5 वेळा इस्रायलला गेलेलो आहे, मुद्दामून जातो. कुठल्या ना कुठल्या सरकारी कामाला जातो, भेटीसाठी जातो, पण मला सगळ्यात जास्त तो देश आवडतो. का? तर तिथला तरुण, तिथलं राष्ट्रभक्त, जाज्वल्य राष्ट्राविषयीचं प्रेम. मला वाटतं हे आमच्याही मनात असलं पाहिजे. आम्ही चांगलं खाल्लं पाहिजे, आम्ही चांगलं पिल्लं पाहिजे, आम्ही व्यायाम केला पाहिजे. अरे आई बापाला सुख द्या काही. बायको मुलं आहेत, ते दिवसभर माऊली कमवते, पैसे आणते, तिच्यावर हिसकायचे, दारूच्या गुत्तीवर जायचं. पोर बिचारे बोंबलतायत, त्यांना शाळेला दप्तर नाही, त्यांना खर्चायला पैसे नाही, पाया जोड चप्पल नाही, आणि हा बहादर दारू पिऊन कुठेतरी पडलेला असतो. संध्याकाळ झाली की आमची ती आई बहीण आमची निघते, ती आमची मुलगी निघते, कुठे पडलाय, इकडे सापडी का तिकडे सापडी. काय कामाचं आहे? गुटखा, माणिकचंद, गोवा, विमल, कमल, सुमन, तुमचे नाव लिहून ठेवलं सगळं आहे की नाही? कशासाठी खाताय? माझं आरोग्य क्षेत्रामध्ये खूप मोठं काम आहे. माझ्याकडे रोज 300-400 पेशंट मुंबईला असतात. मी तुम्हाला सांगतो, त्यातले जवळपास 40% पेशंट हे फक्त तोंडाच्या कॅन्सरचे असतात, ओरल कॅन्सरचे असतात. काय झालं? गुटखा खात होता, चढला, गेला, 2-4 महिने राहिला, ट्रीटमेंट झाली, मेला. त्याची जवान पत्नी राहून गेली बिचारी, लहान मुलं राहून गेलेत, आई वडील म्हातारे राहून गेलेत, आणि हा चालला. काय 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 कामाचं आहे? कशासाठी आपण हे करतोय? कशासाठी व्यसन करतोय? बाबासाहेबांनी आम्हाला किती चांगल्या गोष्टी शिकवल्यात. घटनेच्या माध्यमातून त्यांनी किती गोष्टी चांगल्यासाठी आमच्यासाठी केलेल्या आहेत. आणि म्हणून मला वाटतं सगळ्या आया बघण्या की आता कोणी पोरगा गुटखा खात असेल, नवरा गुटखा खात असेल, दारू पित असेल, त्याला घरामध्ये जेवायला देऊ नका. सगळ्या संघटित व्हा. बाबासाहेबांनी मला तेच सांगितलं, सगळे एकत्र व्हा, सगळे संघटित व्हा, शिका, मोठे व्हा. फक्त मिरवणुका काढून चालणार नाही, जयंत्या साजरा करून चालणार नाही. तर त्यांनी आम्हाला जो मार्ग दाखवला आहे, जो शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, वयाच्या 14व्या वर्षी गड किल्ले ताब्यात घेतलेत, दऱ्याखोऱ्यामध्ये फिरलेत, केवढं मोठं आमच्या समोर, केवढं मोठं त्यांचा आदर्श आमच्या समोर आहे. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, ज्या वेळेला कोणी शिक्षणाकडे कोणी बघत नव्हतं, लोक शेण मारायचे, चिखल फेकायचे अंगावर, त्यावेळेला त्यांनी पहिल्या स्त्री शिक्षणाची बीज रोवली, शिक्षणाची सुरुवात त्यांनी केली. आम्ही काय करतोय? आज तर आम्हाला सगळी अनुकूलता आहे. आज काय कमी आहे? आम्हाला मोफत शिक्षण आहे की नाही? मुलींसाठी काय? सगळ्या मुलींना मोफत शिक्षण आहे. एसटी बस माफ आहे, पुस्तकं दप्तर सगळे माफ मिळतात, फुकट मिळतात. तुम्हाला परदेशात जायचं असेल, परदेशामध्ये तुमचं सगळं सरकार फी तुमची भरतंय. मग अडचण काय? आणि म्हणून मला वाटतं सरकार सगळं करायला तयार आहेत. माननीय मोदीजींचं तर तुम्ही बघितलं असेल या घटनेविषयी केवढं मोठं प्रेम त्यांच्या मनामध्ये आहे. त्यांनी आधी संसदेच्या पायऱ्यांवर डोकं टेकवलं आणि नंतर ते जाऊन त्यांनी जी आमची घटना बाबासाहेबांनी लिहिलेली आहे त्याला आधी वंदन केलं. नतमस्तक होऊन, खाली डोकं टेकवून जमिनीवर, त्याच्यावर नतमस्तक झाले. यावरून तुम्हाला कळेल की घटनेचं महत्व किती आहे. बाबासाहेबांनी घटना कशासाठी लिहिली, का लिहिली, त्याचं महत्व आपण जाणून घेतलं पाहिजे. आणि म्हणून त्या पद्धतीने आपण अनुकरणही केलं पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतंय. गोविंद शेठ आपण या ठिकाणी आलात. दादा गोविंद शेठ तुमच्या भानगडीमध्ये मला वाटतं आमचं एसटी महामंडळ होईल की नाही मला असं वाटायला लागलेलं आहे. आमचं बस स्टँड होईल की नाही. आता गोविंद शेठचं झालं ठरलं तर त्याच्या मला मागून राजू भारोडे म्हणतो, बापू म्हणतो की त्याच्यावर 100 लोकांचे नाव आहे म्हणे, त्याच्यावर कसं काय होईल.
पण मला वाटतं खरं आहे, आपण या ठिकाणी दोन्ही महापुरुषांचे पुतळे केलेत. गावाच्या सौंदर्यामध्ये एवढी मोठी भर टाकली. एसटी महामंडळ म्हणजे एसटी काय आपल्या बस स्टँडबद्दल मी नेहमी म्हणतो की बाबा गोविंदकडे काय आहे, एक गाडी गेली की दुसरी गाडी बसतच नाही, ते गोल फिरून येईल तेव्हा दुसरी पुढे जाईल. एवढं मोठं गाव आहे, एवढं मोठं शहर आहे, आता नगरपालिका आपली झालेली आहे. मला वाटतं की खरंच एक बस स्टँड, सुंदरसं बस स्टँड, तुम्ही फक्त जागा द्या, सगळे पैसे मी लगेच देतो, दुसऱ्या दिवशी देतो तुम्हाला त्या ठिकाणी, काही अडचण येणार नाही. पण जागेचा प्रश्न आहे. खरं आहे दादा, त्या ठिकाणी ती जागा संस्थेची आहे, कॉपरेटिव्ह संस्थेची आहे, ते देऊ शकत नाही. गोविंद शेट्टीने हो म्हटलं तर खरंच मला माहिती आहे त्याच्या किती भानगडीच्या उतार्यावर किती जणांची नावं आहेत, कसं चाललंय. तिसरा काही तोडगा काढा, पण या ठिकाणी निश्चित बस स्टँड झालं पाहिजे. आज आपण बघतोय, आपण पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केल्या, रस्ते काँक्रिटीकरण केले, गावामध्ये मंदिराचा केवढा पण उद्धार या ठिकाणी केलेला आहे. आपण समाज मंदिरं किती केलेत. आपण या ठिकाणी डोम लग्न लावायसाठी मला वाटतं तुमच्या गावामध्ये असेल 40-45, म्हणजे तर नवरदेव नवरी कमी झाले आणि डोमच जास्त झाले गावामध्ये. विचारणं पडतं काय आमच्या इकडे येतो का, इकडे लावतो का लग्न, इकडे लावतो का, अशी परिस्थिती झालेली आहे. इतक्या डोम मी दिले, माझ्याकडे खातं आलं आणि सगळे पैसे मी तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत. कुठलीही कमी आपण ठेवलेली नाही. आता नगरपालिका झालेली आहे आणि म्हणून म्हणतो पुढच्या भविष्यामध्ये सुद्धा, पुढच्या काळामध्ये सुद्धा आपल्याला खूप सारी कामं या ठिकाणी करायची आहेत. खूप कामं आपल्याला या ठिकाणी करायची आहेत. निश्चित तुम्ही मला 7 वेळा निवडून दिलेलं आहे. पहिल्यांदा मी सरपंच होतो, नंतर 7 वेळा मला तुम्ही आमदार केलेलं आहे. 15 वर्ष झाले मी मंत्री आहे. तुमच्या उपकारचं एवढं मोठं वजन माझ्या डोक्यावर आहे की ते ह्या जन्मात सुद्धा फिटू शकणार नाहीये, फिटणारच नाहीये. आणि म्हणून मला वाटतं तुम्ही जे मागाल ते आम्ही निश्चित आम्ही या ठिकाणी देऊ. निश्चित या ठिकाणी देवेंद्रजी आपले मुख्यमंत्री आहेत, ते मला कधी नाही म्हणत नाही. देशामध्ये पंतप्रधान मोदीजी आहेत, आपण बघतायत कशी कामं चाललेली आहेत, काय काय कामं चाललेली आहेत. रस्ते कसे होते पूर्वी, काय झाले, विमानतळ सुरू झालेलं आहे, रेल्वे ट्रॅक आता आपल्याकडून सुद्धा जातोय, पौर इकडून त्या ठिकाणी जालन्याचा जातोय, पाचोऱ्यावरून आता नवीन रेल्वे आपल्याकडून जाते. केवढी मोठी गोष्ट आहे. आपण कुठून कुठे जाणार आहोत आता पुढे, आता रेल्वे ट्रॅक इकडनं जाणार आहेत आपल्या, खूप मोठी गोष्ट आहे. आणि म्हणून मला असं वाटतं तालुक्याचा विकास आपण करतोय, पाणी आणतोय, सगळं बागायती जमिनी होत आहेत, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आपण या ठिकाणी करतोय. आणि म्हणून तालुक्यामध्ये जे जे लागेल ते देण्याची करण्याची जबाबदारी सुद्धा माझी आहे, आपल्या सरकारची या ठिकाणी. आणि म्हणून काळजी करू नका. पण या निमित्ताने आपल्याला शेवटचं एकच सांगणार आहे मी. मागच्या काळामध्ये आपण बघितलं असेल, या ठिकाणी बाबासाहेबांचा पुतळा खालीच होता, अगदी 15 फुटावर 10 फुटावर. तुम्ही त्याचा उल्लेख केला आणि कोणीतरी माथे फिरू, कोणीतरी बेवडा त्या ठिकाणी आला आणि त्यांनी काहीतरी कुरापत त्या ठिकाणी काढली. बाबासाहेबांच्या पुतळ्याची काहीतरी विटंबना त्यांनी केली. पण त्यानंतर मग जे गावामध्ये वातावरण झालं, मला अजिबात अपेक्षित नाही. तुम्ही आम्ही सगळे एकत्र आहोत, कोणाचा दुजाभाव कोणाच्या मध्ये नाहीये. मी 35-40 वर्षाला सरपंच होतो तेव्हापासून मी माझ्या गावामध्ये ट्रॅक्टर चालवल्याशिवाय, लेझिम खेळल्याशिवाय भीमजयंती साजरीच करत नाही. सकाळपासून मी त्या कार्यक्रमामध्ये असतो. कधी तुम्ही बघा टीव्हीवर मला दाखवतात गिरीश महाजन कसे लेझिम खेळतायत, कसे ट्रॅक्टर चालवतायत. आमच्या मनामध्ये दुजाभाव नाहीच आहे, कधीच नाही. हा जात पात भेदभाव हे आम्हाला कधी शिकवलंच गेलं नाही, कुणाला शिकवलं गेलं नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण एखादी घटना, एखादा माथे फिरू आला, एखादा बेवडा आला, त्यांनी उद्या शिवाजी महाराजांच्या ठिकाणी जाऊन काही कुरापत केली, बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या ठिकाणी कुरापत केली, मला वाटतं त्याला तिथेच त्याचा कान धरा, 2-4 कानाखाली द्या, त्याला पोलिसांकडे द्या. पण त्यामुळे सगळ्या गावाला वेठीला धरायचं, त्यामुळे मग गावामध्ये संतोष निर्माण करायचा. कुठेतरी मग याला धर, त्याला मार, त्याची विटंबना करते. मला वाटतं माझे हात जोडून विनंती आहे तुम्हाला, आज आपण बाबासाहेबांची जयंती साजरी करतो, हे बाबासाहेबांनी अपेक्षित नाहीये. तो नालायक आहे, तुम्ही असं बिरू आहे. मला पुढे आपल्याला सांगायचं आहे, गोविंद शेट्टी म्हणतात सगळ्या दूर पुतळे उभे करा, पण मग अशी विटंबना झाली गावामध्ये, वाद चालतात, कसं होणार आपलं, काय करणार आपण. आणि म्हणून मला तुम्हाला हात जोडून विनंती करायची की पुढच्या काळामध्ये काय झालं ना, तो नालायक आहे, तर सारे 2 कानफट्यात मारा, पोलिसांकडे घेऊन जा. पण मग गावभर दगडफेक करा, याला मार, त्याला धर, याला कोणाचा दोष नसतो, तो शुद्धीवर नसतो दारू प्यायलेला. पण त्यामुळे गावातली शांतता बिघडेल, कायदा सुव्यवस्था बिघडेल, असं मला कुठेही अपेक्षित नाही. कुठेही असं करू नका. कुठल्या महापुरुषाचा पुतळा असेल हे होताच कामा नये. पण झालं तर आपण संयमाची भूमिका गावामध्ये घेतली पाहिजे. मला असं वाटतं जामनेरमध्ये एवढी शांतता आहे की या 25 वर्षामध्ये मी एक कोणाला चापटे मारू दिली. कुठल्या हिंदू मुस्लिम समाजाच्या आमच्या पूर्वी तर इतक्या भानगडी होत्या, इतक्या दंगली झाल्यात की सगळ्यात महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध गाव जामनेर होतं. पण काही नाही, आम्ही दुरा घेतला, कोणीच काही नाही. म्हणजे पुढे एकमेकाकडे माणूस पाहून थुंकला तरी पण आमच्या गावामध्ये दंगल व्हायची. कैसे काय थुका, हा म्हणून कसा काय थुकला तू, सायकलचा धक्का लागला, कसा काय धक्का लागला, चला करा दंगल, अर्धे तिकडे अर्धे इकडे, फेका बाटल्या, फेका पेट्रोलच्या बाटल्या, 1-2 कोपऱ्यात भेटत त्याला मारून टाका, नदीवर भेटत त्याला जाळून टाका, हे चालायचं. पण आम्ही सगळ्यांनी ठरवलं गावाने की यापुढे काहीच करतात. पुढे किती मारामारी, 2 मारामारी करताय ना, मरा तिकडे,
कोणीच त्याच्यामध्ये पडणार नाही, कोणीच त्यांच्याकडे बघणार नाही. पोलिसांकडे देऊन टाका, नाही तर फोन करा. मला वाटतं असं वातावरण आपल्या ठिकाणी असलं पाहिजे. देशामध्ये जा, तुम्ही कुठेही जा, शांतता नाहीये, कुठे शांतता नाहीये. आज आम्ही सगळे एकोप्याने राहतो. हिंदू असतील, मुस्लिम असतील, शीख आहे, ईसाई आहे, आपण सगळे आहोत. आम्ही सगळे एकोप्याने राहतो. कारण देश आमचा आहे. त्या देशासाठी काही करण्याची तयारी आमची या ठिकाणी आहे. मनापरी खूटगांठ बाथा. आणि म्हणून जात पात याच्या पलीकडे आम्ही गेलेलो आहोत, खूप पलीकडे गेलेलो आहोत. आमच्याकडे आता हे राहिलेलंच नाही, काहीच राहिलेलं नाही. मग तुम्हाला खोटं नाही सांगत. मग आमच्या वाड्यामध्ये लग्न असलं, मातावाड्यात लग्न असलं, मेतरवाड्यात लग्न असलं, मी लग्नामध्ये कुठेच जेवत नाही, कुठेच जेवत नाही. वाड्यात लग्न असेल, मातावाड्यात असेल, मी लगेच त्याच्यासोबत जेवायला बसतो की नाही आण रे, मी 2 घास खाऊन घेतो. मी कुठे कोणत्याच मोठ्या माणसाकडे असू दे, मी कुठे जेवत नाही. मी देशभर फिरतो, जगभर फिरतो, मी घरचंच जेवण जेवतो. डबा घेऊन जातो भाजी पोळीचा. सकाळी 7 वाजता माझी बायको डबा देते, संध्याकाळी जिथे असेल तिथे डबा पाठवते. नाही तर मी माझ्या मित्राला सांगतोय एखाद्या तुझ्या घरी येतो, तू डबा आण. पण कुठेही असेल, वाड्यामध्ये लग्न असेल, तुम्ही कोणालाही विचारा जामनेरला, मी सगळ्यात आधी तिथे जाऊन पंक्तीमध्ये बसतो, जेवायला बसतो. आणि ती सुरुवात आमच्यापासून करावी लागेल. नाही तर भाऊ त्वरित जेवताना इकडे पाणी बी पितानी असं कधीच होणार नाही. ही समरसता आम्ही जोपासलेली आहे. आम्हाला संघामध्ये RSS मध्ये सुद्धा शिकवलं गेलेलं आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की अशा पद्धतीने आपण सगळ्यांनी वागलं पाहिजे. त्याच्या घरी कसं काय पाणी प्या, त्याच्या घरी कसं काय जेवण का, तर मेतरवाड्यात कसं काय पाणी प्यायचं. मी गेलो की आधी ते दारावर जायचं असेल, मौतीत असेल पाहिजे, जागृत राहिलं पाहिजे. आणि बाबासाहेबांनी आम्हाला जी शिकवण दिली ती आपण आचरणात आणली पाहिजे. हीच आपल्याकडून मला या ठिकाणी अपेक्षा आहे. वेळ खूप झालेला आहे. मला वाटलं यानंतर ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम आहे का आपलं, का नाही? आज काही ऑर्केस्ट्रा वगैरे आहे, गाणं बजाना आधी होऊन गेला, 24 तारखेला आहे. आणि म्हणून मला वाटतं या ठिकाणी आपण अशाच पद्धतीने वागावं, आचरण करावं की जेणेकरून महापुरुषांनी आपल्याला जो मार्ग दाखवलाय त्या मार्गावरून आपल्याला जावं लागेल. पुन्हा आपण एवढ्या मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी जमलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आपल्या गावाला जे काही लागेल, जे काही पौरवाले तुमच्यासाठी पण आहे बरं. तुम्ही भानगडी करून कापसात आता तहसील कार्यालय कुठे, हे कार्यालय कुठे म्हणून ते आपण ठरवू. अजून नंतर कोणी ठरलेलं नाही ते, आपण ते ठरवू. पण निश्चित आपल्या गावाचा विकास कसा होईल, आपल्या गावातल्या माणसाचा विकास कसा होईल, आर्थिकदृष्ट्या आपण सक्षम कसे होऊ, त्यासाठी सर्वांनी त्या ठिकाणी लक्ष द्यावं. आपण सगळं त्या ठिकाणी गुण्यागोविंदाने राहण्यासाठी बाबासाहेबांच्या घटनेचा त्या ठिकाणी स्वीकार करावा. गावामध्ये CCTV बसवायचे. खरं आहे, प्रत्येक गावामध्ये CCTV असले पाहिजेत. त्याला सुद्धा तुम्हाला मी जे पैसे लागतील ते लगेच देतो. आपण 2-4 महिन्यामध्ये सगळ्या गावामध्ये CCTV आलेत, पैसे प्रस्ताव आलेला आहे, तुम्हाला पैसे या ठिकाणी देतो. जे लागेल तुम्हाला ते सगळं आम्ही त्या ठिकाणी देऊ. पण हे आपलं गाव आहे, आपलं शहर आहे, आपलं राज्य आहे, आपला जिल्हा आहे, आपला देश आहे. त्या एक संघपणे आपण त्या ठिकाणी बाबासाहेबांनी दाखवलेल्या सगळ्या मार्गावर आपण या ठिकाणी चालावं. भगवान तथागत गौतम बुद्ध यांनी जो शांततेचा मार्ग दाखवला आहे त्या मार्गाने आम्ही या ठिकाणी चालू आणि या महामानवाचा आम्ही आदर करू, एवढीच अपेक्षा आपल्याकडे या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. या बातमी इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.